नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून आताच काही मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता मागील बऱ्याच दिवसांची तुमची प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा आता तुमची खऱ्या अर्थानं संपली आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। आता फक्त थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे। आणि आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच खऱ्या अर्थाने नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही म्हणजेच की 1 ते 2 तासामध्येच रक्कम जमा होणार, कोणती जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। आता फक्त मोबाईलकडे लक्ष देऊन पाहत चला। व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमोच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। या कारणामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव सरकारवरती तीव्र नाराज होते आणि आता हीच नाराजी दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आणि आता शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आजपासूनच या ठिकाणी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजेच की हे 3 महत्त्वाची कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। जर का या 3 कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं तरी सुद्धा तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की ज्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं ही 3 कामे पूर्ण असतील, जे शेतकरी बांधव लवकरात लवकर ही 3 कामे पूर्ण करतील, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आणि पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्येच या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। म्हणजेच की नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांनो एकत्रपणे जमा होणार आहेत। त्याचमुळे आता शेतकरी बांधवांनो फक्त लक्षपूर्वक पाहत चला, कोणत्या शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचा म्हणजेच की तुमच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा असेल, 21वा, 22वा, 23वा, जर का हे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं जमा होणार आहेत। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेच्या लाभाचा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं यामध्ये काय नेमकी कसं म्हणजेच की शेतकरी बांधवांना लाभ मिळणार। तर पहा, आता मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशाच पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये दिले जातात। तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा 6,000 रुपये शेतकरी बांधवांनो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दिले जातात। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला करायची आहेत, कोणती कामे तुमची पूर्ण असल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार हे थोडक्यात समजून घेऊया। त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो ही महत्त्वाची कामे पाहिल्यानंतरच लगेच आपण 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। जर का त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तर शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे आजच या ठिकाणी पुढील 1 ते 2 तासामध्येच रक्कम पूर्णपणे 4,000 रुपये ही तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा झाल्याची तुम्हाला सुद्धा मेसेज येणार आहे। त्यामुळे नक्कीच आता थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशीच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, आता A to Z माहिती समजून घेऊया। सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की तुम्हाला कोणती महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। जर का शेतकरी बांधवांनो त्या 3 कामांपैकी जरी तुमचं काम अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आणि जर का ती 3 कामे तुमची पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। आणि आपण हे 3 कामे पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो लगेच 20 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुमच्या तालुक्याचं नाव आलं, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया, परंतु कोणती महत्त्वाची कामे आहेत ते जाणून घेऊया। तर पहा, नंबर 1 वरती काम आहे फार्मर आयडी। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेली नाहीये असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यायचा आहे। जर का शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची रक्कम पाहिजे असेल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा खऱ्या अर्थानं संपली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर का या कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्यायचं आहे। त्यामधलं पहिलं काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। जर का फार्मर आयडी कार्ड अपूर्ण असेल तर तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेला आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी अपूर्ण असेल तर तातडीने जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी कार्ड बनवून घेऊ शकता। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेतील खऱ्या अर्थानं असेच पात्र शेतकरी बांधव असणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे जर का फार्मर आयडी बनवलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने फार्मर आयडी बनवून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजेच की आधार कार्डासोबत शेतकरी बांधवांनो मोबाईल नंबर सुद्धा खऱ्या अर्थानं लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव सुद्धा खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये। या 19 ते 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर खऱ्या अर्थानं डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये एकत्रपणे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, हे सुद्धा लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजेच की तिसरं काम जाणून घेऊया। त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया। महत्त्वाचं तिसरं काम आहे ई केवायसी। जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने ई केवायसी करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील, ज्या शेतकरी
शेतकरी बांधवांची ही केवायसी पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर काही अद्याप देखील ही केवायसी तुम्ही पूर्ण केलेली नसेल तर तातडीने ही केवायसी पूर्ण करून घ्या। जे शेतकरी बांधवांची ही केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये हे सुद्धा लक्षात घ्या। तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील शेतकरी असाल रहिवासी असाल बीड मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर बीड मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बीड जिल्ह्यावरती सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून आता बीड जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती मधील शेतकरी असाल अमरावती मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांनो पुढील काही तासांमध्ये तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला अहमदनगर। अकोला अहमदनगर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल अकोला अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बीड भंडारा मधील शेतकरी असाल भंडारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बुलढाणा चंद्रपूर मधील शेतकरी असाल बुलढाणा चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। बुलढाणा चंद्रपूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतर धुळे गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। धुळे गडचिरोली मधील शेतकरी असाल रहिवासी असाल धुळे गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल नागपूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा नमोच्या 10व्या हप्त्याची 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नांदेड मधील शेतकरी असाल रहिवासी असाल नांदेड मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर नाशिक मधील शेतकरी असाल रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद पालघर मधील शेतकरी असाल रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। उस्मानाबाद पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणी पुणे मधील शेतकरी असाल रहिवासी असाल परभणी पुणे मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी सांगली सातारा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा म्हणजेच की पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशीच महत्त्वाची व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।